पूर्वी आपल्या अंगणात सकाळ होताच चिमण्यांची चिवचिव आणि कावळ्यांची कावकाव ऐकू यायची। त्या आवाजाशिवाय घर अपूर्ण वाटायचं। पण आता चिमण्या आणि कावळे हळूहळू नाहीसे झालेत। त्यांची रिकामी जागा पाहताना मनाला एक हुरहुर लागते। पण निसर्ग कधीही रिकामा राहत नाही। तो नेहमी आपल्याला नवे पाहुणे भेटवतो। कालच माझ्या एका मित्राच्या अंगणात एक सुंदर लिटिल ब्राऊन ढोर, ज्याला मराठीत तपकिरी पारवा म्हणतात, अलगद उतरला। त्याचा कोमल तपकिरी रंग, शांत डोळे आणि गोड गुटर घू आवाज हे पाहून मन क्षणभर थांबलं। आणि मग जाणवलं की जरी जुन्या आठवणी हरवतात तरी निसर्ग नवे आनंद घेऊन येतो। अंगणात येणारे हे नवीन पक्षी आपल्याला सांगतात की जीवनातल्या प्रत्येक रिकाम्या जागा कुठेतरी कधीतरी नवे रंग भरतातच। पक्षी हा निसर्गाचा अविभाज्य भाग आहे। ते स्वतःसाठी अन्न आणि पाण्याची सोय निसर्गातच शोधतात। आपल्याला त्यांना रोज खाऊ घालण्याची काहीही गरज नाही। पण जेव्हा हे पक्षी आपल्या घराच्या अंगणात उतरतात, झाडावर बसतात किंवा खिडकीजवळ दाणा टिपतात, तेव्हा मात्र त्यांना हाकलून लावणं योग्य नाही। आणि त्याहून वाईट म्हणजे त्यांना त्रास देणं किंवा मारणं। आपल्या घराभोवती आलेला प्रत्येक पक्षी हा खरंतर निसर्गाचा संदेशवाहक आहे। त्यांच्या अस्तित्वामुळेच आपल्या आजूबाजूचं वातावरण जिवंत आणि जास्त सुंदर वाटतं।